आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला। ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहे। त्यामुळे मी देखील समाजाला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करत असल्याचं आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले। देशाचे पहिले राष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांच्या जन्मदिनाची आठवण सर्वांना राहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्रात समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यात सेवा देणारे शिक्षक यांना यापूर्वी देखील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले। मात्र तालुका स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल व्हावी या हेतूने आज आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुका शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचा शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार केला। तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षण दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करू असं आमदार कोरोटे म्हणाले। तर या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख तसेच देवरी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली। शुभेच्छांनी सहकार्याने मी 15 वर्ष जवळजवळ काम करत आहे आणि ह्या काम करण्यामागे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव आहे आणि ह्या कालावधीमध्ये अजूनपर्यंत मी शिक्षकांचा इतका मोठा भव्य दिव्य सत्कार होताना पहिल्यांदा पाहत आहे। म्हणून सर्वप्रथम आयोजन करणारे देवरी आमगाव विधानसभेचे आमदार साहेब आपल्या शिक्षकांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते की आमच्या शिक्षकांचा कुठेतरी गौरव व्हावा। कारण की आम्ही पाहतो जिल्ह्यामधून राज्यामध्ये मोजके शिक्षक 1 किंवा 2 शिक्षक पात्र ठरून जातात। त्याच्यानंतर तालुक्यामधून जिल्ह्यामध्ये माध्यमिक आणि प्राथमिक मधून आमचे 2 शिक्षक जातात। परंतु शेकडोच्या संख्येने कार्यरत असलेला आमचा शिक्षक वर्षातून फक्त 1 किंवा 2 शिक्षक हे पात्र ठरत असतील का ही सुद्धा एक म्हणजे विचार करण्याची मला गोष्ट वाटते। कारण की आपण अशा तालुक्यामध्ये काम करतो की जे गोंदियाला किंवा तिरोड्याला आमगावला कार्यरत असलेला शिक्षक त्याला माहीतच नाही की मिसमिरी एडमागोंदी किंवा जपकसा सारखे शाळा ह्या आपल्या जिल्ह्यात आहेत। आज जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना आम्ही पाहतो की गोंदियाच्या जवळच्या खमारी असला आणि खमारीमध्ये जर त्यांना शाळा मिळाली तर तिथे सुद्धा त्या काही शिक्षकांना ऑब्जेक्शन असते की आम्हाला खमारी नको, आम्हाला गोंदिया पाहिजे, असेही शिक्षक आम्ही पाहिलेले आहेत। परंतु आमच्या तालुक्यामध्ये काम करणारा आमच्या शिक्षक असो किंवा शिक्षिका असो, ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेचा दर्जा आपण या 4-5 वर्षामध्ये वाढवलेला आहे, नक्कीच यामध्ये आपल्या सगळ्या शिक्षकांची केंद्र प्रमुखांची खूप मोठी एक मेहनत आहे। ज्या पद्धतीने म्हणतात ना की एखादा झाड, त्या झाडाचा जर खोड मजबूत असेल किंवा तो सहनशक्ती करणारा असेल किंवा सगळ्या फांद्यांना सामावून घेणारा जर खोड असेल तर नक्कीच तो झाड वटवृक्षाप्रमाणे वाढत येते। असेच आमच्या तालुक्याचे शिक्षण अधिकारी भेंडारकर साहेब ह्या ज्या पद्धतीने देवरी तालुक्यामध्ये आले आणि शिक्षणाची ज्यांनी जी धुरा सांभाळली आणि ज्या पद्धतीने ते मग आमच्या अकरावी केंद्राचे केंद्र प्रमुख असू द्या, मुख्याध्यापक असू द्या किंवा जनप्रतिनिधी असू द्या, ह्या सगळ्यांसोबत त्यांचा जो कॉम्बिनेशन आहे आणि हा कॉम्बिनेशन मुळेच आज जर तालुक्यामध्ये प्रावीण्य प्राप्त जे आमचे विद्यार्थी होत आहेत या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी आपल्या सगळ्यांची नक्कीच मेहनत आहे। आणि भेंडारकर सर शिक्षकांचा सत्कार करण्यात आलेला आपल्या वतीने काय सांगाल की शिक्षक दिनाच्या औचित्य आज देवरी या ठिकाणी आम्ही देवरी तालुक्यातील सर्व सन्माननीय गुरुवर्यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। नक्कीचपणे अनेक विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आमचे गुरुवर्य, आमचे शिक्षक, या शिक्षकांच्या ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। कारण की आदिवासी बहुल क्षेत्र हा देवरी आहे आणि ह्या दुर्गम भागामध्ये काम करणारे आमचे बरेचसे शिक्षक आहेत। त्या शिक्षकांनी एवढ्या दुर्गम भागामध्ये राहून आणि
अनेक ठिकाणी मोबाईलच्या नेटवर्कसुद्धा पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी राहून उल्लेखनीय कार्य केलं. ते समाजाला पूरक आहे. आणि ह्या ठिकाणी आमच्या मुलांना जे पहिल्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंत 10व्या वर्गापर्यंत जे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून राहिले, त्या मुलांना चांगलं वागणूक आणि चांगलं शिक्षण देण्याचं काम ज्या गुरुवर्यांच्या माध्यमातून होतं. खरंच ते ह्या ठिकाणी त्यांच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आम्ही. नक्कीचपणे आजचा जो कार्यक्रम आहे हा शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांच्या शिक्षक वृंदांच्या हा सत्काराचा कार्यक्रम होता, त्यांच्या गौरवांचा कार्यक्रम होता. आणि नक्कीचपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांच्या हातून चांगलं उल्लेखनीय कार्य होईल. माझ्यासारखं माणसं घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या शिक्षकाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आज ह्या शिक्षक दिनानिमित्त त्यांचा पुरस्कार मी करण्याचं ठरवलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.